90% लोक हा संकेत इग्नोर करतात, पण तुम्ही नका करू, कारण हा साधा संकेत नाही. हा स्वामींचा इशारा आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. स्वामी तुमच्याशी बोलतात. पण प्रश्न हा आहे, तुम्ही ऐकता का? आपण सगळेच आयुष्यात व्यस्त आहोत. काम, घर, समस्या, ताण आणि या सगळ्यात आपण इतके अडकतो की आपल्याला स्वामींचे संकेत दिसतच नाहीत. कधी कधी काहीतरी घडतं, पण आपण त्याला योगायोग म्हणतो. पण खरंच तो योगायोग असतो का, की तो स्वामींचा संदेश असतो? तुम्हाला कधी असं वाटलं का की सगळं तुमच्या विरोधात चाललं आहे? कितीही प्रयत्न करा तरी काहीच नीट होत नाही. रात्री झोप लागत नाही, मन सतत विचार करत राहतं आणि मग तुम्ही म्हणता, स्वामी मला एक संकेत द्या. पण जेव्हा संकेत येतो तेव्हा आपणच त्याला इग्नोर करतो. आता तुम्ही विचाराल, स्वामी संकेत कसे देतात सांगा? कधी अचानक मन शांत झालं आहे का? कधी अचानक एखादा विचार आला आहे का? कधी एखादी व्यक्ती अचानक मदतीला आली आहे का? हे सगळं काय आहे? हेच तर संकेत आहेत. कधी स्वप्नात स्वामी दिसतात, कधी त्यांच्या नावाचा आवाज ऐकू येतो, कधी अचानक मंदिर दिसतं किंवा एखादा फोटो समोर येतो. अरे काही नाही, पण तिथेच आपण चूक करतो, कारण तो संकेत असतो. आपली सगळ्यात मोठी चूक काय आहे माहिती आहे? आपण विश्वास ठेवत नाही. आपण म्हणतो हे सगळं फक्त कोइन्सिडन्स आहे आणि तिथेच आपण स्वामींचा संदेश गमावतो. पण आता लक्षात ठेवा, स्वामी कधीही विनाकारण संकेत देत नाहीत. प्रत्येक संकेतामागे काहीतरी कारण असतं. कधी ते तुम्हाला वाचवतात, कधी ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर नुकसान तुमचंच होतं. कल्पना करा, कोणी तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही. काय होईल? तसंच काहीसं होतं. जेव्हा तुम्ही स्वामींचे संकेत इग्नोर करता, मग काय करायचं? खूप सोपं आहे. फक्त मन शांत ठेवा, विश्वास ठेवा आणि जे काही घडतंय त्याकडे लक्ष द्या. स्वामी तुमच्याशी बोलत आहेत. फक्त ऐकायला शिका. आजपासून एक बदल करा. जे काही छोटं मोठं घडेल त्याला सिग्नल म्हणून पहा. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आणि एक गोष्ट अजून समजून घ्या, स्वामींचे संकेत नेहमी मोठेच असतात असं नाही. कधी कधी ते खूप छोटे असतात, इतके छोटे की आपण त्याकडे लक्षच देत नाही. जसं की अचानक मनात एक विचार येणं किंवा एखादी गोष्ट करण्यापासून मन मागे हटणं. तुम्हाला माझं मन आहे, पण खरं काय असतं माहितीये? तो स्वामींचा इशारा असतो. कधी तुम्ही एखादं काम करायला निघता आणि अचानक काहीतरी अडथळा येतो. तुम्ही चिडता, राग करता. पण कधी विचार केलात का की कदाचित स्वामी तुम्हाला त्या चुकीपासून वाचवत आहेत? कारण जे आपण पाहू शकत नाही ते स्वामी आधीच पाहत असतात. आणि हो, कधी कधी स्वामी आपल्याला उत्तर देतात, पण आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही. आपण काहीतरी मागतो आणि काहीतरी वेगळंच मिळतं. तेव्हा आपण म्हणतो, स्वामींनी माझं ऐकलंच नाही. पण खरं म्हणजे स्वामींनी तुमच्यासाठी योग्य तेच दिलं असतं. तुम्ही फक्त एकदा मागे वळून बघा. तुमच्या आयुष्यातील काही घटना आठवा जिथे तुम्हाला वाटलं हे खूप वाईट झालं, पण नंतर कळलं की तेच तुमच्यासाठी चांगलं होतं. तो कोण होता जो तुमच्यासाठी ते ठरवत होता? ते स्वामीच होते. कधी कधी आपण खूप घाई करतो आणि स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवत नाही. आपल्याला सगळं लगेच हवं असतं, पण स्वामी म्हणतात, थोडा वेळ दे, मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करतो आहे. म्हणूनच आजपासून एक गोष्ट ठरवा. काहीही झालं, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही स्वामींवरचा विश्वास सोडणार नाही. कारण विश्वासच तुमची ताकद आहे आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. जर आज तुमच्या आयुष्यात काहीतरी बरोबर चाललं नसेल तर घाबरू नका, कारण कधी कधी गोष्टी बिघडतात फक्त त्याहून चांगल्या होण्यासाठी. आणि लक्षात ठेवा, स्वामी नेहमी तुमच्याशी बोलत असतात, पण ते मोठ्या आवाजात नाही, ते शांतपणे मनातून बोलतात. तुम्ही फक्त थांबा, मन शांत करा आणि ऐका. तुम्हाला नक्की जाणवेल. कदाचित हा व्हिडिओ सुद्धा एक संकेत आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नकोस. म्हणून आतापासून कोणताही संकेत इग्नोर करू नका, कारण कदाचित तो तुमचं आयुष्य बदलणारा क्षण असू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, हा पण एक संकेत असू शकतो. कदाचित स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. म्हणूनच हा संदेश इग्नोर करू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.